मी नांदेडहून इथंपर्यंत मी आलेलो आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे हे विद्यापीठ स्तरीय युवती शिबिर आपल्या महाविद्यालयात संपन्न होत आहे. आज या समारोप प्रसंगी या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लखोटिया साहेब, ज्यांचं आपल्याला आज मार्गदर्शन लाभणार आहे, ते दोन्हीही खरं तर पत्की सर आणि पत्की मॅडम ते आदरणीय कुरुंदकर सरांच्या कन्या आहेत असं आत्ता सर म्हणाले. कारण त्या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. सरांचं कार्य आणि तुम्हाला मी सुद्धा मी पाहत म्हणजे आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे यांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम असं सर म्हणाले. सर खरं तर मी साहेबांना खूप दिवसापासून ओळखतो. गेली 16-17 वर्ष झाले मी लातूरमध्ये येऊन. आदरणीय विश्वंभरराव माने साहेब आज हयात नाही, परंतु ते साहेबाची नेहमी आठवण करायचे. साहेब कार्यक्रमाला सुद्धा आमच्या महाविद्यालयात बऱ्याच वेळा 1-2 वेळा तरी ते येऊन गेलेले आहेत. आणि मग ते आदरणीय त्यांच्याकडे पाहिल्यावर वक्तृत्व कसं असावं, विद्यार्थ्यांनी कसं बोललं पाहिजे, कसं काय शिकलं पाहिजे, ते आदरणीय महाविद्यालयाचे अध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब, आपल्या महाविद्यालयाचे सर्वच सन्माननीय सदस्य विचार मंचावर रातुरे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर राजकुमारजी मस्के सर, माझ्यासमोर असलेले खरं तर वाचन कमी होत चाललंय, वाचन संस्कृती कमी होत चालली, पण वाचन चिंतनातून उदगीरला महाराष्ट्रभर आपल्या विचारातून विचार पोहोचवणारे आमचे मित्र होंडाव सर, माझ्यासोबत आलेले एक मराठी साहित्यिक समीक्षक म्हणून सातत्यानं नेहमी आम्हाला ते मार्गदर्शन करतात, ते आदरणीय डॉक्टर चिमोरे सर, महाविद्यालयाचे दोन्हीही कार्यक्रम अधिकारी डॉक्टर होकर्णे सर, भद्रशेट्टी मॅडम, जी उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करत आहे. तिचे अनुभव तिने आपल्या मनोगतात, ही युवती नेतृत्व कार्यशाळा आहे. नेतृत्व कसं असावं ती नांदेडवरून इथे येऊन शेकच ना मी ऐकून होतो. खरं तर मुली खूप हुशार असतात. आज आपण पाहतोय की हे जग आज कुठं चाललंय. आपण नुसतं आरक्षण देऊन 50% आरक्षण देऊन आपला विकास होत नाही. तर आपण कोणाकडे पाहिलं पाहिजे. मी पुस्तक मुद्दाम तिथून उचलून इथं आणलंय. मला भेट सुद्धा हे पुस्तक त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं हे पुस्तकं वाचली पाहिजेत आपण. हे आदर्श आपले असले पाहिजेत. आदर्श कोण असले पाहिजेत तर आदर्श सावित्रीबाई जिजाऊ पासून अलीकडच्या काळामध्ये ज्या कोणत्या कर्तृत्ववान महिला आहेत, आज महिलांचं योगदान या देशामध्ये. सावित्रीबाई महात्मा फुले म्हणायचे की मुलगी शिकली की घर सुधारतं, समाज सुधारतो, देश सुधारतो. परंतु शाळा चालू करण्यासाठी या सावित्रीबाईंना दगडगोटे खावे लागले आणि मग त्याची फळं आज आपण भोगत आहोत. म्हणजे चांगल्या पद्धतीनं ती आज आपल्याला पाहायला मिळतात. मला काय कौतुक करावं मुलींचं, आजच्या मुलींचं. मुली आज आपण पाहतो सगळ्यात राजकीय असेल, सामाजिक असेल, सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात. संरक्षण क्षेत्रात सुद्धा बॉर्डरवर ते आपल्याला पाहायला मिळतात. आपण कुठंच कमी नाही. स्वतःला कधीच कमी समजू नका. कारण तुम्हाला माहीत असावं, तुम्ही जर एकदा ठरवला, एकदा जर तुम्ही दृढ निश्चय केला, तर आत्ता जसं पल्लवी मॅडमनं सगळ्यांनी उल्लेख केला की आपण कुठंच कमी नाही. आपण पुरुषाच्या सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ शकता. कारण आपल्याला जर खरंच तुम्ही ठरवला, उशीर झाला नेतृत्व ही युवती कार्यशाळा घ्यायला, पुढच्या वर्षी मी निश्चित ज्या कोणत्या महाविद्यालयात येईल त्यावेळी मुली 3 दिवस राहतील आणि मी सुद्धा किमान उद्घाटनाला आणि समारोपाला मी सुद्धा जाईल. कारण मी दिलगिरी व्यक्त करतो. मी स्वागत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा होतो, परंतु मला इथं येता आलं नाही. म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं,
जी श्रेया साळवे नावाची मुलगी आहे ती आता म्हणाली मी सरांचे आभार व्यक्त करतो. श्रेया आभार व्यक्त करण्याची गरज नाही की राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी घडले पाहिजे, त्यांना समाज राष्ट्र हे तर कळालंच पाहिजे, परंतु त्याबरोबर स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे काम करते. त्याचं ब्रीद वाक्यच आहे, बट यू, माझ्यासाठी नाही तर मी इतरांसाठी काहीतरी करणार आहे ही भूमिका घेऊन राष्ट्रीय सेवा योजना काम करते आणि म्हणून त्या भूमिकेवर ही राष्ट्रीय सेवा योजना चालते. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास या राष्ट्रीय सेवा योजनेतून होत असतो. मी खरं तर विद्यापीठ स्तरीय 4 जिल्ह्यातून इथं विद्यार्थी यायला पाहिजे, परंतु ते बहुसंख्येने जरी आले नसतील तर ते नांदेड, परभणी, हिंगोलीवरून, लातूरवरून बरेच बहुतांश मुली इथं आलेल्या आहेत. मी त्यांचं कौतुक करतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी मला वाटतं जिथं कुठं पुढे अडचण येईल आपल्याला NSS मधून घडता येतं. आव्हान असेल, प्रेरणा असेल, NIC असेल, असे अनेक कॅम्प होतात. SRD असेल, NRD असेल, माहीत आहे ना SRD NRD, आपल्याला प्रजासत्ताक दिनाला पथसंचलनासाठी आपल्याला जाता येतं. असे अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये होत असतात आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना ही ज्या महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्त की ग्रामीण भागातला माणूस, ग्रामीण भागातला समाज आपल्या मुलांना कळायला पाहिजे आणि ते कळून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांच्या समस्या सोडवता राष्ट्राच्या आणि देश समजून घेता आपल्याला सुद्धा आपण समजून घेऊन आपल्याला सुद्धा एक समृद्ध माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आपल्याला उभं करता आलं पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. महाविद्यालयाचे माननीय अध्यक्ष साहेब, प्राचार्य साहेब, मला तुम्ही पुन्हा एकदा समारोप सत्राला बोलवलात. मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, मस्के सर माझ्याकडे पाहत आहेत आणि म्हणून मला बोलायचं खूप आहे, पण मी आता इथं थांबतो. कारण मुलींशी संवाद साधताना तुम्ही पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की मी जे आत्ता उल्लेख केला आहे, सर जर पुस्तकं असतील तर यांना बहुतांश ज्या मुलींना वाचन करायचं आहे तर अजून काही असतील तर त्यांना ते सोबत देऊन पाठवा. हीच तुमच्या जीवनाची, वाचाल तर वाचाल, हीच आपल्या जीवनाची शिदोरी आहे. अन्यथा आपल्याला शिक्षण, ज्ञान घ्या, ज्ञानानं मोठे व्हा. मला वाटतं हे आपल्या महाविद्यालयाचं ब्रीद वाक्य सुद्धा आहे की कर्माचे डोळे आणि ज्ञान ते होवावे, निर्दोष होवावे. मला वाटतं ते कर्म, ज्ञानामुळेच माणूस मोठा होतो. म्हणून महात्मा फुले सुद्धा सांगतात की महात्मा फुलेनं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. सगळं अज्ञान जर आपल्याला दूर करायचं असेल, आपणच आपल्याला सगळं काही जे काही करायचं आहे ते अज्ञान सारून ज्ञानी व्हा. युवती कार्यशाळेच्या निमित्ताने मी एक सांगतोय, आपण शिकलात म्हणजे पुस्तकं वाचायला येणं, हे अक्षर वाचता येतात पण नुसतं अक्षर वाचू नका. तर अलीकडच्या काळातल्या मी घटना पाहतोय की आपण शिकून संस्कृत तर झालंच पाहिजे, परंतु आपण विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. कुठल्याही अंधश्रद्धा न बाळगता, कुठल्याही भोंदू बाबाला बळी न पडता आपण एक चांगला समृद्ध माणूस म्हणून जगावं, हा विज्ञानवाद सांगण्यासाठी मी तिथून इथपर्यंत आलोय. आज टीव्हीवर पाहताय ना आपण नाशिकची घटना. कुठल्याच घटनेला बळी न पडता, आपण दुसऱ्याला हात न दाखवता, आपलं कपाळावरचं भाग्य कोण लिहिले माहीत नाही, परंतु आपण आपलं भाग्य कर्मानं आपण लिहू शकतो, ज्ञानानं आपण आपलं नशीब लिहू शकतो. तेवढं सांगण्यासाठी मी इथं आलोय. माझं लांबच चाललेलं मी मनोगत थांबवतो. पुनश्च एकदा महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय NSS.